खूप छान दिसतेस ग. #अप्रतिम. अक्क आई खरंच सुंदर दिसतेस. थँक्यू. अगं आमची तारीफ अजून पूर्ण नाही झाली, त्याच्या आतच थँक्यू. अगं तुला अजून सुंदर, खानदानी, सौंदर्यवान म्हणायचंय, एवढ्यात थँक्यू काय म्हणतेस? तुम्ही आता थट्टा करू नका माझी सकाळी सकाळी. अगं आई खरंच मनापासून बोलतोय. काय दादा? हो गाई, पण आज काय स्पेशल आहे? अरे आज वटपौर्णिमा आहे आणि त्याच्याच पूजेला चालले मी. अच्छा, आता मला समजलं रावसाहेब का आलेत ते. बरोबर ना? हे कुठेही असले ना तरी वटपौर्णिमेच्या दिवशी घरी येतातच. ओ हाऊ रोमॅन्टिक. पुढल्या वर्षीपासून तुलाही हे सगळं करायचंय. करेक्ट आहे. बरेच दिवस झाले तेजूकडे लग्नासाठी किती मुदत बाकी हे आपण मोजलीच नाही. काय रे दादा? काय ग, कशाला हसता दोघी आणि असं काय बघते माझ्याकडे? काय ग रमा? ताई मामी दिसते लय भारी. मामीलाच विचार, ही कोणाच्या लग्नाची तयारी? लग्न बिग्न नाहीये कुणाचं. आज वटपौर्णिमा आहे ना, आणि वटपौर्णिमेला मी हेच साडी नेसते. गोड दिसतेस पण. सुमे, तू का असं काय विचारतीये? अगं कालच रात्री घरी गेली होतीस ना? हा आले मग परत. तुम्ही सासर माहेर जवळ आहे म्हणून असं नाही करायचं. धुणं तिकडे धुवायचं आणि वाळत घालायला आईकडे यायचं. आज कशी काय आलीस परत तू? आता आल्या आल्या कुठे लागलीये का तुम्हाला? हा अगं आल्या आल्या किती प्रश्न. जरा दम तर घेऊ दे मला. एक तर आधीच भूक लागलीये, खायला दे मला. खायला? तुम्ही आज काय माहितीये ना तुला? कोणाचं लग्न आहे का? अरे देवा, म्हणजे तू घरी जेवायला बनवलं नसशील आता. जाऊ दे, मी पण येते तुमच्या संग लग्नाला. तिथं तरी खायला मिळेल काही. लग्न नाहीये कुणाचं. अगं मग तू कुठं चालली एवढी नटून थटून? आज वटपौर्णिमा आहे, उपास असतो. तोच तर करायचा नाहीये म्हणून मी इथं आलीये. तिथं त्या सासूची कटकट आणि इथं तुझी कटकट. एक तर एवढी भूक लागलीये, काहीतरी खायला दे मला. अगे असं काय बघताय माझ्याकडं? हा खायला मागितलंय, सोनं नाही मागितलंय, खायला द्या. वटपौर्णिमा म्हणजे काय हे माहितीये ना तुला? अगं माहितीये मला. तू 10 लाख वेळा मला सांगितलंय वटपौर्णिमा म्हणजे काय असतं. ते सांगण्यात तुझा वेळ नको घालून माझाही वेळ नको घालू. मला खायला दे आधी, ते नंतरचं नंतर बघू. इथे एक जन्म सोबत राहू की नाही माहित नाही, 7 जन्माच्या बाता करती. हो सगळं माहिती आहे मला. संपतराव हुद्द्यावर गेले ते पक्षामुळे. त्यांना सांगा पक्षाच्या बैठकीसाठी सुद्धा वेळ काढा. बाकीचं नंतर बोलूया. चला, तुम्ही वटपौर्णिमेसाठी तयार झालात की तुम्ही तयार झाला आहात म्हणून वटपौर्णिमा आहे? छान दिसतंय. मी पूजेला जाऊन येते. हो त्यासाठीच तर आलो होतो मी. मोठे मालक मला माफ करा हो. मला माफ करा. माझ्याकडून जन्माची चूक झाली मालक, मला माफ करा. अहो माझी अक्कल शेण खायला गेली. माझ्यावर दया करा मालक. माझी चूक पोटात घ्या मालक. मला माफ करा. मला माफ करा. मला माफ करा. काय छान झालंय फोडणीचा भात. हे सगळं उपासाला का नाही चालत काय माहिती बाय. अशी काय बघतीये? बघू नको माझ्याकडं. उगा मी जास्त खाते असं वाटलं नाही तर तुला. जा काम कर तुझं तुझं. धन्य आहे बाई तुमची. का काय झालं आता? नाही, आता आमच्यावर एक उपकार करा.
आईकडे येऊन मी खाल्लंय असं तिकडे जाऊन सासरी जाऊन सांगू नका. आता एखाद्याला नाही उपास सहन होत आणि सांगितलं तर काय फरक पडतोय? नाही नाही तुला काही फरक पडतच नाही ग. तुझ्या सासरची माणसं आमच्या तोंडात शेण घालतील ना म्हणून सांगते. तेवढं उपकार करा आमच्यावर. घ्या, आता तूच मला खोटं बोलायला शिकवतीये. अगं तूच म्हणायची ना खरं बोलायला शिका, मग आता तू खोटं बोलायला शिकवतीये. तुम्ही ए आई, तू जात होती ना दोऱ्यानं वडाला टाईट करायला, जा ना मग तिकडं. अगोदर ना हिलाच टाईट करायला पाहिजे होती मी. आता जा ना, सुखानं खाऊ दे ना मला. गिळा सुखाना घेऊ दे मला. जाते चिंगोडा येते ग. मी पूजेला जाऊन येते. नाही, थांबा थोडा वेळ. आम्हाला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तो ऐकून मगच जा. तुझा बाप माझ्या वडिलांकडे कामाला होता. त्यांचा खूप विश्वासू होता. त्यांच्याच पुण्याईवरती तुला कामाला ठेवलाय. चुकलं मला माफ करा. हरी, इथून जर पुढे अशी चूक झाली तर स्वप्नात पण बघितली नसशील अशी शिक्षा भोगायला तयार राहा. वय मालक, पुण्यांदा असं नाही करणार म्या. चुकलं माझं मालक. पण एकदा विश्वास ठेवून मला कामावर ठेवा मालक. माझी आई आजारी असते, त्यात माझी पोरण बायको. मी एकटाच कमावणार आहे, कसं निभावू म्या? एक नाव संधी द्या मालक मला. ठीक आहे, तू ये कामावर. कोणाला काही बोलायचं? हो हो, यांनी ते आत्ता यावर चर्चा नको. लय उपकार झालं मालक. मी आत्ताच कामाला लागतो. मी पूजेला जाऊन येते. अशी काय बघतीये ग? तू पण जा, डोक्याशी उभं नको राहू माझ्या. तुम्ही तुला एक सांगू का? बोल बाई बोल, काय बोलायचंय ते बोल. आता बाहेर जाऊन तर नाही खाऊ शकत मी, घरात बसूनच खावं लागणार आहे मला. बोल. सुमे, तू आमच्यासाठी काहीच करू नकोस बघ. पण आता तुझं लग्न झालंय आणि तुला पटत नसलं ना तरी घरच्या मोठ्या माणसांना बरं वाटावं म्हणून तरी चांगली वाग ग. कसं असतंय ना, त्यांच्या आनंदातच आपला आनंद असतोय बघ. आणि लग्न झालं की सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, सगळ्यांची मर्जी राखावी लागते. आणि तुझ्या घरचे दाजी समजे किती चांगले आहेत बरं. तू बी थोडी चांगली वाग की. त्यांचा बी विचार करायला लागतं सुमे. आईनं तुला खो दिला आणि तू सुरू झाली का? एक नाही तर एक आहेच माझ्या मागे. कोण सुखानं जगूही देणार नाही आणि खाऊही देणार नाही. अगं सुमे, तुझ्या भल्यासाठीच सांगितलं ना. ए बाई, जेवढं माझं भलं करायचं ना तेवढं केलंय तू माझं. आता काही करू नको. लग्न करून वाटोळं करून ठेवलंय माझं. चांगली फिल्मची हिरोईन होणार होते, पण स्वप्नच राहिलं. आता तू शिकवणार आहे का मला पुढे काय करायचंय ते? अगं पण सुमे, मी फक्त तू नको मला अक्कल शिकव. माझं मी बघून घेईल. आणि तुला जर एवढाच पूजेचा पुळका असेल ना, तुझं लग्न झाल्यानंतर बस त्या वडाच्या झाडाला चक्रा मारत चक्कर येईपर्यंत. अरे बाळा, असं न सांगता इथे यायचं नाही. कोणी बघितलं तर त्यांना काय सांगणार होत आपण? मी सांगन की अगोदर तुमच्याकडे काम मागाय आलो तू, पर आता नाही म्हणून सांगाय आलो. हा? अहो, तुम्ही सांगितलं तसंच झालं. म्हणजे रावसाहेबांनी मला परत कामावर ठेवून घेतलं.
कशाला? असंच गंमत म्हणून. आता एवढं तुम्ही प्रेमाने गंमत करताय तर नाही कसं म्हणू. खरं तर तुझी लायकी नाही एवढ्या पैशांची, पण असू दे. तू पहिल्यांदा चूक केलीस आणि आमच्या इथे चुकीला माफी नाही. पण आता आम्ही जे सांगू तेच करायचं आणि तसंच वागायचं. स्वतःच डोकं चालवायचं नाही. नाही. होय होय. अहो तुम्ही सांगाल तसंच वागन मी. तुम्ही काय बी काळजी करू नका. नाही, मी सांगितलं तसं वागला नाहीस ना तर काळजी तुला करावी लागेल. कळतंय का? होय जी. पण मी जेवढं देतो त्याच्या 100 पट वसूल करतो. होय जी. आता निघ आणि तिकडे कामावर गेल्यावर इथे यायचं नाही. आम्हाला जेव्हा तुझी गरज असेल तेव्हा आम्ही बोलवू तुला. होय कळतंय का? होय होय. रावसाहेब बोलवलं? हो. काही महत्वाचं काम होतं का? महत्वाचं काम म्हणजे आपल्याला असं बोलायला निवांत वेळ मिळालाच नाही. तुमच्या आमच्या गडबडीच्या वेळात असं वेळ काढून बोलणं हेच महत्वाचं असू शकतं नाही का, म्हणून बोलावलं. खरंय, मला सुद्धा तुमच्याशी काही गोष्टींवर बोलायचंय. हो, पण त्याआधी मला सांगा सध्या पंचायतीत काय चाललंय? काही नेहमीचेच प्रश्न आहेत. म्हणजे हमी भावाचा प्रश्न आहे, कर्जाचा प्रश्न आहे, नुकसान भरपाईचा प्रश्न आहे आणि काही नवीन प्रश्न सुद्धा आहेत. म्हणजे शेतकऱ्याला शेतीचा माल विकायला जागाच नाही, मग ते त्यांच्यातच लॉटरी पद्धतीने जागा वाटप करतात आणि मग भांडणं होतात. असे बरेच प्रश्न आहेत. उपाय शोधतोय, काम चालू आहे. जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल असं आपण बघायचं. हो, बऱ्यापैकी प्रश्न सोडवतोय मी. प्रश्नच नाही. सगळे गावकरी, सगळे शेतकरी, सगळेजण तुमच्याबद्दल बोलतात. सगळ्यांच्या तोंडावर तुमचंच नाव. तुमचा जनसंपर्क चांगला आहे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता. चांगलं आहे, चांगलं आहे. पण याचा राजकारणामध्ये उपयोग करून घ्या. तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तर बिनविरोध निवडून याल अशा बातम्या आहेत आमच्याकडे. त्या बाहेरच्या बातम्या मिळत असतील तुम्हाला रावसाहेब, पण आपल्या घरातल्या ज्या बातम्या समजल्या आणि त्याच्यावर तुम्ही जो काय निर्णय घेतला त्याचा परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय विचारायचंय आम्हाला, आमच्या लक्षात आलंय. हरीला परत कामावर का ठेवलं? बरोबर ना? प्रतापराव हरी हा जुना माणूस आहे आमचा. 14 वर्ष चाकरी करतोय. त्याच्या बापाने 35 वर्ष चाकरी केली आहे आमच्याकडे. आणि ही काल आलेली पोरगी, हिच्यासाठी हरीला कामावरून काढून टाकायचं? राजकारणातला पहिला नियम, इतकी वर्ष जवळ बाळगलेला माणूस हाकलताना विचार करायचा, कारण तोच माणूस पुढे जाऊन महाग पडतो. कारण आपल्या सगळ्यांच्या कुंडल्या त्याच्याकडे असतात. तेव्हा राजकारणात लवकर या तुम्ही, बरंच शिकायला मिळेल. मग तुम्हाला या हरीच्या प्रकरणात डोकं घालावं लागणार नाही. लक्षात ठेवा, आम्ही जे सांगितले ते विचार करा. रमे, बघ बरं खडा बिडा तर नाही ना राहायला चुकून? हे घे सामान आणि डब्यात भरून ठेवा. तुम्ही इथं काय करताय? मी इथं काय करतो म्हणजे? काय करताय म्हणजे? ती बरोबरच विचारते तुम्हाला. तुम्ही काय करता इथं? हे तू विचारणारी कोण ग? आम्ही दोघी इथं काम करतोय. आणि काय हो, बाईसाहेबांनी आणि छोट्या मालकांनी तुम्हाला काढून टाकलं होतं ना, हाकलून दिलं होतं ना तुम्हाला. मग त्याचं इथं काय? त्याचं काय म्हणजे? असं हाकलून दिल्यानंतर मी कसं काय येऊ शकता हो इथं? तुला जर काय एवढीच अडचण वाटत असेल ना तर जाऊन तक्रार कर माझी. हे बघा, इथं मला मोठ्या मालकांनी बोलिवलंय, कळलं ना? काय
बोलताय तुम्ही? परत सांगू? तुम्ही काय बी बोलू नका. खोटं बोलताय तुम्ही. म्या खोटं बोलतो? राहिलं, जा जाऊन विचारा मोठ्या मालकांना. जा ना, हिम्मत असेल तर जा की. इथून पुढे एक ध्यानात ठेवायचं, माझ्याशी नीट बोलायचं, नीट वागायचं बरं का. आणि हो, मला इज्जत द्यायची. इथं तुमच्यापेक्षा जास्त म्या काम केलंय. माझा बाबी इथंच होता कामाला, कळलं ना मग? आणि म्या इथं मानानं आलोय. आता बघत काय उभे आहेत? एक कप चहा टाका. माझ्यासाठी नव, मोठ्या मालकांना पाहिजे. तयार करून ठेवा, मी आलोच. रमे, अगं मोठ्या मालकांनी का केलं असं? त्यांना तर समजा माहित होतं ना. आई, तू रावसाहेब अचानक निघून गेले म्हणून डिस्टर्ब झालीस का? आई मला एक सांग, तू इतकी वर्ष रावसाहेबांसाठी हा व्रत ठेवतेस, उपास करतेस, त्यांच्याविषयी तुला इतकं प्रेम आहे, आदर आहे. आता पण ते गेले तर तू डिस्टर्ब झालीस, बरोबर? अगं होणारच. अगं आम्ही नवरा बायको आहोत. करेक्ट. मग तुझं काही चुकलं की ते तुला लगेच बोलतात, पण त्यांचं काही चुकलं तर तू त्यांना बोलतेस का? का ते नेहमीच बरोबर असतात? आई मला सांग, आज रावसाहेबांनी हरीला कामावर परत ठेवलं, हे तुला पटलेलं नाहीये ना? मग तरीही तू काहीच कसं बोलली नाहीस? कसं आहे ना तेजू, नवऱ्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय मान्य असतोच असं नाही. एक जण चुकला ना तर दुसऱ्याने त्याला समजून घ्यायचं असतं. अगं आई, पण म्हणून काहीही मान्य करायचं का? काहीही स्वतःवर लादून घ्यायचं? अगं इथे मान्य करण्याचा, लादून घेण्याचा प्रश्नच नाहीये. हा एकमेकांच्या मतांचा आदर करण्याचा विषय आहे. एकमेकांच्या मतांचा आदर? आई मला तर इथे फक्त त्यांच्याच मतांचा आदर करणं महत्वाचं आहे असंच वाटतंय, आणि त्यांच्या मताला विरोधच करायचं नाही, याला काय अर्थ आहे? आई तुला जरी हा निर्णय पटला असेल ना, तरी मला अजिबात पटलेला नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, आणि मी अजिबात मान्य करणार नाही. हरीला त्यांनी काय पायघडा घालून कामावर ठेवलं नाहीये. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असणार आहे. अरे पण एका चोराला कामावर का ठेवलंय हे आम्हालाही कळू द्या. तेजू, बाळा तू अजून खूप लहान आहेस, तुला नाही कळणार. आई मला सगळं कळतंय. लग्नानंतर बाईचं आयुष्य पूर्ण बदलून जातं तेजू. सगळ्या गोष्टी आपल्यामुळे घडतायत असं मान्य केलं ना की निम्मात रागा कमी होतो. आई कमॉन, याला काय लॉजिक आहे? आणि हे जे सगळं झालं त्याला मी जबाबदार आहे का? तू तुझं ब्रेसलेट नीट ठेवलं असतंस तर ते हरवलं नसतं, आणि हरीला त्याचा मोह झाला नसता, आणि हे पुढचं काही घडलंच नसतं. आपणच आपल्या गोष्टींची काळजी घेतली नाही ना तर समोरच्याला त्याचा मोह पडू शकतो, आणि मग त्याचे नको ते परिणाम होऊ शकतात, आणि त्यात नको ती माणसं अडकू शकतात. उगा अडकली बघ तू या समध्या गोष्टींमध्ये. तुझ्या मनाचा कोणी बी काय बी विचार केला नाही. अगं एक वेळ अशी होती की समध्यांचा लय विश्वास होता तुझ्यावर. लय कमी दिवसात तू समध्यांची लाडकी बी झाली होतीस. आणि रमे, तुला तर जरा बी अन्याय झालेला सहन होत नाही, मग आज कशी का गप्प तू? कसं काय सहन करतेस तू हे समज? मला ना काय बी कळत नाही बघ. अगं मंजू, तुला काय वाटतं? हरिभाऊंना बघून तुला जसा धक्का बसला तसं मला काहीच वाटलं नाही होय. पण कसं आहे ना, मोठे मालकच या घरचे करते धरते म्हटल्यावर ते जे काय म्हणतील तसंच होणार आहे या घरात. आणि तसं बी त्यांच्या निर्णयापुढे या घरातले बी दबकून असतात बघ. मग आपण कोण बाई बोलणारे? पण तुला एक सांगू का मंजू, मला चांगलं काम करून चिंगीचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. एवढी एकच गोष्ट माझ्या डोक्यात घर करून बसली. बाकी कुठल्या गोष्टीसाठी डोक्यात जागाच नाहीये बघ. बरं चल आता,
आवर चटा नाही तर घरी जायला उशीर होईल. निघालात? भाई मंजू नाहीये सोबत? ती पुढे गेलीये, भेटेलच रस्त्यात. हरी परत आला आणि ते तुम्हाला आवडलेलं नाही माहितीये मला. ज्या माणसामुळे आपल्यावर आरोप झाले, ज्याच्यामुळे अपमान झाला आणि तोच माणूस आता पुन्हा कामावर आहे, याचा तुम्हाला त्रास होत असेल. आणि आता त्याच्यासोबत पुन्हा काम करायचं म्हणजे तुम्हाला शिक्षा दिल्यासारखं आहे. पण तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. आणि आपण असं समजूया की हरीला त्याच्या चुकीची जाणीव झाली असेल, पण पुन्हा असं घडणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही.